एका गावातील एका गरीब व्यक्तीला अचानक 10,000 रुपयांची खूप गरज पडती। तो गावातील सावकाराकडे जातो आणि त्याला म्हणतो की मला कुठल्याही परिस्थितीमध्ये 10,000 रुपये द्या। गावचा सावकार म्हणतो की मी तुला 10,000 रुपये द्यायला तयार आहे, पण त्यासाठी तुला माझं एक काम करावं लागेल। तो गरीब व्यक्ती खूप खुश होतो। तो म्हणतो मी काहीही करायला तयार आहे, मला 10,000 रुपयाची खूप गरज आहे। तेव्हा तो गावातला सावकार म्हणतो की हे समोर जे 3 घरं दिसत आहेत त्या तीनही घरांमध्ये म्हणजेच 3 गोठ्यांमध्ये एक एक बैल आहे। त्या तीनही गोठ्यातला एक एक बैल बाहेर येईल आणि तुला त्या 3 पैकी कुठल्या तरी एका बैलाची सेफ्टी पकडायची आणि त्या बैलाला गोल फिरवायचं। जर तू हे काम केलं तर मी तुला आत्ताच्या आत्ता 10,000 रुपये देईल। तो गरीब व्यक्ती खूप खुश होतो। तो म्हणतो मी तयार आहे। हे दोघंही पहिल्या गोठ्याबाहेर जातात। पहिल्या गोठ्यातून पहिला बैल बाहेर येतो तर तो बैल खूप मोठा असतो। तो गरीब व्यक्ती विचार करतो की हा बैल खूप मोठा आहे, मी पुढच्या 2 गोठ्यांपैकी एखाद्या बैलाला पकडेल, याला सोडून देतो। मग त्याला तो हातही न लावता सोडून देतो। मग दुसऱ्या गोठ्यासमोर ते जातात। दुसऱ्या गोठ्यातूनही तसाच मोठा बैल बाहेर येतो। पहिल्यापेक्षा हा बैल थोडा छोटा असतो, पण हा बैल खूप चपळ असतो। मग तो गरीब व्यक्ती विचार करतो की हा बैल खूप चपळ आहे, याला जर मी पकडायला गेलो तर कदाचित हा बैल मला मारेल, त्यामुळं मी या बैलालाही सोडून देतो। तिसऱ्या गोठ्यातल्या बैलाला मी 100% पकडेल आणि तो दुसऱ्या बैलालाही सोडून देतो। मग दोघंही तिसऱ्या गोठ्यासमोर उभे राहतात। आता गरीब व्यक्ती पूर्णपणे तयार असतो। तो म्हणतो हा बैल कसाही आला तरी मी त्याची सेफ्टी पकडणार आणि त्याला फिरवणार, कारण मला 10,000 रुपयाची खूप गरज आहे। नंतर तिसऱ्या गोठ्यातून तो बैल बाहेर येतो आणि हा गरीब व्यक्ती जेव्हा त्या बैलाच्या मागं पाहतो तर या गरीब व्यक्तीला अचानक धक्का बसतो। का तर त्या बैलाला सेफ्टीच नसते। जर बैलाला सेफ्टीच नसेल तर पकडायचं काय आणि फिरवायचं काय? मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या आयुष्यातही आपल्याला अनेक संधी येतात आणि आपण प्रत्येक वेळेस असंच बोलतो की उद्या करू, नंतर करू, पुढच्या वर्षी करू, पुढच्या वेळेस करू। असं कधीच करू नका, कारण आयुष्यात एक वेळ अशी येते की तुम्ही पूर्णपणे तयार राहाल जसा तो गरीब व्यक्ती होता, पण येणाऱ्या ज्या काही संधी आहेत त्या पूर्णपणे संपलेल्या असतील। त्यामुळं योग्य वेळी योग्य संधीचा योग्य प्रमाणात वापर करा। जीवन हे खूप सोपं आणि सोयीस्कर होईल। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।